सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, धर्मेंद्र देओल यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होते। ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे। धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होते असं ईशा देओल यांनी पोस्ट केलेली आहे। या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ही समोर येत होती, मात्र आता या ठिकाणी त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिलेली आहे। धर्मेंद्र देओल यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकृतीत सुधारणा होती असं ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे। बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली। तर आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट केलेली आहे आणि पोस्ट करत त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होते असं ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी केलेल्या प्रार्थनेसंदर्भात त्यांनी आभार मानलेले आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होती अशी माहिती धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत दिलेली आहे। बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये अशी माहिती आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी दिलेली आहे। काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांच्या मुलीने या संदर्भात त्यांच्या प्रकृती संदर्भात पोस्ट केलेली आहे। लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्यासाठी ईशा देओल यांनी आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत। सध्या धर्मेंद्र देओल यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्यावर आता त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत दिली आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय काही वेळापूर्वी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे। प्रकृती त्यांची स्थिर आहे। प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी म्हटलंय। नक्कीच नीलम, एकंदर अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती काहीशी स्थिर होती, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झाल्याची बातमी देखील समोर आली। मात्र त्यानंतर कुठेतरी त्यांची कन्या जी स्वतः अभिनेत्री आहे ईशा देओल, हिने स्वतः पोस्ट केलेलं आहे की धर्मेंद्र यांची जी प्रकृती आहे सध्या स्थिर आहे आणि एकंदर सध्या त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। त्यामुळे या कुठेतरी बातमीचं त्यांनी खंडन केलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी धर्मेंद्रांची प्रकृती स्थिर आपल्याला म्हणावं लागेल आणि एकंदर त्यांच्या प्रकृती अजून सुधारणा व्हावी अशी देखील प्रार्थना आपल्याला करावी लागेल। जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धर्मेंद्र देओल यांच्या निधनाची काही वेळापूर्वी बातमी आली होती, मात्र आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। धर्मेंद्र यांची प्रकृती ही स्थिर आहे आणि त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। दिलीप सर, आपण पाहतोय काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांच्या मुलीने ईशा देओलने या संदर्भात आता पोस्ट केली आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी म्हटलंय। मला असा प्रश्न पडतो की अशी बातमी देण्याची अशी घाई का होते? पण झालं असं की प्रसार माध्यमातील एखाद्या विश्वसनीय गुरु ज्याला कोणी माध्यम समूह असेल, ज्या वेळेला पहिल्यांदा ही बातमी देते की अशा पद्धतीची घटना, दुर्दैवी घटना घडली आहे, त्याच्यावर मग इतर जण विश्वास ठेवतात आणि त्यामुळे मग असा हा सगळा गोंधळ उडतो। आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सोशल मीडियाच्या काळामध्ये हे अशा पद्धतीने हे वारंवार होऊ लागलेले आहे। म्हणजे असरानी यांच्याबद्दल सुद्धा 4-6 महिन्यापूर्वी अशीच एकदा बातमी आलेली की त्यांचं निधन झालं वगैरे, पण आपण तर बघितलं असरानी यांचं आता 10-12 दिवसापूर्वी निधन झालं। तर ही जी
घाईघाईमध्ये पहिली बातमी येते आणि मग त्याला इतर माध्यम फॉलो करतात किंवा त्याच्यावर मग आपण सगळ्या प्रतिक्रिया देतो, त्यांच्या वाटचालीबद्दल, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलतो. तर एक आश्चर्यकारकपणे, दुःखकारकपणे आणि क्लेशकारकपणे अशी घाई होऊ नये एवढंच मात्र मी म्हणू शकेन. पण आता याला नक्की उत्तर कुठे शोधायचं आणि किती खोलवर जाऊन हे थांबवायचं हा मात्र एक मोठा कठीण आणि गहन प्रश्न झालेला आहे असं याविषयी मला जी. बोलता येईल. आणि ईशा देवलनी जर म्हटलंय की ते रिकव्हर होत आहेत तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आता महिनाभरात धरमजींचा वाढदिवस आहे, तो वाढदिवस त्यांनी दणक्यात साजरा करावा अशी मी एक शुभेच्छा जी. राजकीय वर्तुळातून सुद्धा या ठिकाणी आता पोस्ट करण्यात आली होती. अनेक दिग्गज जे राजकीय नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, पण त्या ट्विटच्या सुद्धा बातम्या झाल्या, ट्विट केले गेले. आता त्यांच्यापर्यंत पण त्या माध्यमातूनच, प्रसार माध्यमातूनच त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग त्याच विश्वासावर म्हणजे प्रसार माध्यमावरील विश्वासावरच सगळेजणांनी ट्विट केलं असणार याबद्दल असंच असावं ते. पण मुळात पहिल्यांदा जेव्हा कोणी एखादं माध्यम समूह किंवा कोणी ज्यावेळेला अशा पद्धतीची बातमी देतं त्यांनी ती पूर्ण खात्री करून घ्यावी. म्हणजे सगळ्यात पहिली आम्ही बातमी दिली ही गायी अनावश्यक आहे, अनाठायी आहे आणि दुर्दैवी आहे. विशेषतः अशा प्रकारच्या निधनाच्या बातमीच्या बाबतीत तरी संयम राखणं गरजेचं आहे. पण आता स्पर्धेचं युग असताना त्याच्यामध्ये मला वाटतं की कोणाला राहवत नसेल आणि मग हे अशा पद्धतीच्या गोष्टी करतात. आणि त्याच्यात दुर्दैव असं आहे की अशी बातमी एकदा येते आणि त्यानंतर ज्यावेळेला कन्फर्म होईल त्यावेळेला मात्र ते पुन्हा शासनता निर्माण होण्याची शक्यता आहे. पण दुर्दैवाने असं व्हायला नको, संयम राखणं गरजेचं आहे. पण आता याची सुरुवात कोण करणार हा मात्र एक मोठा जटिल प्रश्न झालेला आहे. जी. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. धर्मेंद्र देओल यांची प्रकृती ही स्थिर आहे, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही नाजूक होती, त्यांच्यावर उपचार आता सुरू आहे. त्यांची मुलगी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांनी याआधी ट्विट केलं होतं धर्मेंद्र यांच्या निधनासंदर्भात, मात्र ते ट्विट आता त्यांनी डिलीट केलेलं आहे. श्रद्धांजलीपर ट्विट शरद पवार यांनी केलं होतं, हे ट्विट आता डिलीट करण्यात आले. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा धर्मेंद्र यांच्या निधनासंदर्भात ट्विट केलेलं होतं, ते ट्विट आता त्यांनी काढून टाकलेलं आहे. बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलीने या संदर्भात पोस्ट केलेली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं. त्यांच्या निधनासंदर्भात श्रद्धांजलीपर हे ट्विट होतं, मात्र आता हे ट्विट आता डिलीट करण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय ईशा देओल यांनी आता त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिल्यानंतर आता श्रद्धांजलीपर ट्विट केलेले आता काढून टाकण्यात आलेले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं आणि आता हे ट्विट काढून टाकण्यात आले, डिलीट करण्यात आलेले आहेत. बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आली आणि त्यानंतर निधनाची बातमी. मात्र आता त्यांच्या मुलीने ईशा देओल यांनी या संदर्भात पोस्ट केलेली आहे. त्यांची प्रकृती ही स्थिर आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात आता शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर हे ट्विट केलं होतं समाज माध्यमावर आणि त्यानंतर आता हे डिलीट करण्यात आलेलं आहे, काढून टाकण्यात आलेलं आहे. ईशा देओल यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं. धर्मेंद्र यांची मुलगी, आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत. भूषण, आपण पाहतो या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजलीपर ट्विट केलं होतं, मात्र आता हे ट्विट डिलीट करण्यात आलंय. नक्कीच नीलम, एकंदर अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आज सकाळी खरं तर समोर आली होती. मात्र त्या बातमीचं खंडन कुठेतरी त्यांची कन्या ईशा देओल हिने केलेलं आहे आणि एकंदर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं तिने सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेक माध्यमांनी बातमी केल्यानंतर कुठेतरी या संपूर्ण बातमीचं खंडन स्वतः ईशा देओल यांनी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे असं आपल्याला म्हणावं लागत आहे आणि एकंदर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं मानावं देखील लागणार आहे. आणि एकंदर सध्या तरी अनेक ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ अभिनेते किंवा अनेक जणांनी देखील या संदर्भात ट्विट केलं होतं आणि त्यांना एकंदर श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र संपूर्ण बातमीचं खंडन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपले ट्विट देखील डिलीट केलेलं आहे, अशा प्रकारे सध्या आपल्याला माहिती मिळत आहे. पण आता या सगळ्या गोंधळानंतर
मेडिकल बुलेटिन जारी केलं जाणार आहे का, किंवा देओल कुटुंबियांकडून या सगळ्या संदर्भात प्रेसला काही ब्रीफिंग केलं जाईल का? नक्कीच लागवी. सध्या तरी ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये त्यांचं कुटुंबीय सध्या यायला सुरुवात झालेली आहे. त्यांचा पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील अगदी थोड्याच वेळ इथे पोहोचतील अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे. आणि एकंदर त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का, त्यांच्याकडनं काही घोषणा केली जाते का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र त्यांची कन्या ईशा देओल हिनं ज्या प्रकारे पोस्ट केलेलं आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशा प्रकारे त्यांची माहिती स्वतः त्यांची कन्या देत आहे. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. एकंदर त्यांच्याकडनं भूषण, खरं तर असं देखील कळतंय, हेमा मालिनी यांनी देखील ट्विट केलेलं आहे की खोट्या बातम्या कुठल्याही पसरवू नयेत, असं आता त्यांच्याकडून देखील ट्विट करत आवाहन करण्यात येत आहे. भूषण, नक्कीच लागवी. एकंदर त्यांचे कुटुंबीय संपूर्ण ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी असेल किंवा त्यांची कन्या ईशा देओल असेल या दोघांनीही सध्या पोस्ट केलेलं आहे आणि एकंदर या संपूर्ण बातमीचं खंडन केलेलं आहे. सध्या तरी धर्मेंद्र यांची प्रकृती संपूर्ण स्थिर आहे अशा प्रकारे देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे या बातमीचं खंडन केल्यानंतर अनेक जणांनी, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील आपलं ट्विट जे आहे ते आपलं डिलीट केलेलं पाहायला मिळत आहे. अनेकांनी या संपूर्ण संदर्भात धर्मेंद्र यांना श्रद्धांजली देखील वाहिली होती. मात्र संपूर्ण बातमीचं खंडन केल्यानंतर आता अनेक जणांनी आपलं ट्विट जे आहे ते पुन्हा डिलीट केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा जो गोंधळ झाला, जो काही घोळ झाला, त्याचं कुठेतरी सध्या ते कुटुंब सुरू झालं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र सध्या तरी धर्मेंद्र यांची जी प्रकृती आहे सध्या स्थिर मानली जात आहे. लागवी, तुम्ही या रुग्णालय परिसरात आहात, ब्रीच कँडी परिसरात आहात, तिथं कोणी या ठिकाणी भेटी करता पोहोचतंय का? या सगळ्या संदर्भात कुटुंबियांपैकी त्या ठिकाणी कोणी दाखल झालंय का? काय या सगळ्याविषयी माहिती मिळतीये? नक्कीच लागवी. एकंदर त्यांचे पुत्र, दोन्ही पुत्र भूषण, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवतोय. हेमा मालिनी यांनी काय ट्विट केलेलं आहे, ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार, हे आपण पाहतोय. जे घडतंय ते अक्षम्य आहे. जबाबदार माध्यम उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात असा सवाल हेमा मालिनी यांनी उपस्थित केलाय. हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा, अशी अपेक्षा हेमा मालिनी, ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार, यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर धर्मेंद्रजी यांच्या निधनासंदर्भात सुरुवातीला बातमी आली साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान. त्यानंतर या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून ट्विट करत आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी राजनाथ सिंग, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलेलं होतं. जे आता ईशा देओल यांच्या या ट्विटनंतर, ईशा देओल यांनी काय ट्विट केलंय? द मीडिया सीम्स टू बी ओव्हरड्राईव्ह अँड सेपरेटिंग फॉल्स न्यूज, spreading a false news. My father is stable and recovering. We request everyone to give our family privacy. Thank you for the privacy. Prayer for Papa's speedy recovery. ईशा देओल असं म्हणतात. ईशा देओल अभिनेत्री सुद्धा आहेत आणि अर्थातच धर्मेंद्रजी यांच्या कन्या सुद्धा. ईशा देओल यांनी या सगळ्या संदर्भात 12 ते 14 मिनिटापूर्वी आपण म्हणूया ट्विट केलेलं होतं. त्यानंतर निधनासंदर्भात ज्या काही बातम्या होत्या त्या अफवा असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर वरिष्ठ नेते असू दे किंवा राजकीय वर्तुळातील मंडळी यांनी केलेलं ट्विटही आता डिलीट करण्यात आलेलं आहे. श्रद्धांजलीपर ट्विट जे करण्यात आलेलं होतं ते डिलीट केलेलं आहे. त्यानंतर मात्र खोट्या